पेरेंट्स असोसिएशनचे विद्यमान चेअरमन आदरणीय डॉक्टर बोरगीकर साहेब, या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या संस्थेचे विद्यमान सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर तंगडी साहेब, समारंभास उपस्थित आपल्या संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी आदरणीय बिजरगी साहेब, उपस्थित आदरणीय श्री अण्णापुरी साहेब, या समारंभास खास करून उपस्थित असणारे शिक्षक आमदार, माजी शिक्षक आमदार आदरणीय भगवान आप्पा, आपण सर्वजण त्यांना आप्पा याच नावाने ओळखतो आहोत, तर या ठिकाणी ते खास उपस्थित आहेत. सत्कार मूर्ती आपल्या सर्वांचे सहकारी अध्यापक आदरणीय श्री शिंदे सर, त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय शिंदे मॅडम, या समारंभास उपस्थित शिंदे सरांच्यावर प्रेम करणारे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले त्यांचे सन्मित्र, त्यांचे कुटुंबीय, शिंदे सरांचे जावई, त्यांच्या 3 सुकन्या आणि आपण उपस्थित सर्व अध्यापक बंधू भगिनी, आज शिंदे सरांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या संस्थेमध्ये आणि आपल्याच शाळेमध्ये शिंदे सरांची आज अखेर 35 वर्षे सेवा झालेली आहे आणि ही सगळी 35 वर्ष एक वर्ष जरी आपण त्यांचं डोळ्यासमोर आणलं तर प्रत्येक वर्षाचं त्यांचं काही ना काही वेगळेपण आपल्या समोर उभं राहतं. केवळ वर्गात जाणं, शिकवणं आणि आपल्या अध्यापक खोलीमध्ये येऊन बसणं इतपत शिंदे सरांनी कधीच मर्यादा घालून घेतली नाही. आपल्या शाळेतील अगदी परिपाठापासून ते दररोज शाळा सुटेस्तोपर्यंत ज्या ज्या काही घडामोडी घडतात त्याच्याशी ते इतके एकरूप होत असत की त्यामुळं विद्यार्थ्यांच्या वरती त्यांची एक वेगळी छाप पडलेली आपल्याला पाहायला मिळते. शिंदे सरांच्या मनामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये आपल्याला पूज्य साने गुरुजींचे विचार पाहायला मिळतात. एखादा समारंभ असला तर त्याची सुरुवात ही शिंदे सरांच्या मनोरंजनाने होत होती. वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपण पाहत आलो आहे की त्या तासाला मुलं शिंदे सरांच्या त्या शिकवण्यामध्ये तल्लीन झालेली असायची. त्यांच्या वर्गातून कधी गोंगाट बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही, कधी कानावर आलेला नाही. म्हणजे प्रत्येक तास ते अशा तऱ्हेने विद्यार्थ्यांना समरस करून टाकणारा असा त्यांचा असायचा. 35 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी घडवलेले जे विद्यार्थी आहेत, त्या घडवलेल्या विद्यार्थ्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आज त्यांचे चित्रकलेच्या माध्यमातून जे कलाकार विद्यार्थी घडलेले आहेत त्यांची देखील त्यांनी एक नवी ओळख निर्माण केलेली आहे. सचिन गिरीबुवा, त्यानंतर असे अनेक विद्यार्थी आहेत की प्रवीण वायफोळे, असे अनेक विद्यार्थी आहेत की शिंदे सरांच्या रेखाटण्यामुळे त्यांचं हस्ताक्षर, त्यांचं रेखाटन कौशल्य हे अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे आणि त्या आधारेच आज ते त्यांच्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहेत. शिंदे सरांचं आपल्या संस्थेवर आणि शाळेवर अतोनात प्रेम आहे. माझ्या मते शिंदे सरांनी आपल्या कुटुंबाकडे फारसं लक्ष दिलेलं नाही आहे, परंतु शाळेविषयी आणि संस्थेविषयी त्यांनी आपल्या मनामध्ये इतकी निष्ठा
मिळालेली होती आहे की त्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. आपली शाळा आणि आपली संस्था याचं नित्य स्मरण त्यांच्या मनामध्ये आहे आणि केवळ शैक्षणिक कार्यापुरतंच त्यांचं कार्य मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर संघटनात्मक कार्यामध्ये सुद्धा ते पुढे आहे. मग शिक्षक संघटना असतील, विषय संघटना असतील, अशा संघटनात्मक कार्यात देखील ते पुढं आहेत आणि अशा अनेक माणसं त्यांनी जिल्ह्यामध्ये जोडलेली आहेत की त्यामुळे शिंदे सरांचा जिल्ह्यात लौकिक आहे. शिंदे सरांच्या रूपात आपल्या शाळेचा लौकिक जिल्ह्यापर्यंत पोहोचण्याचं महत्त्वपूर्ण कार्य, अभिमानास्पद कार्य शिंदे सरांनी केलेलं आहे. शिंदे सरांनी जे कार्य केलं आहे त्याची पोचपावती जी आहे ती शासनानं आणि समाजानं त्यांना वेळोवेळी दिलेली आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा गौरव झालेला आहे. अशा तऱ्हेने आपल्या कार्यामधून शिंदे सरांचं व्यक्तिमत्व असे एक भरीव असं व्यक्तिमत्व होत गेलेलं आहे आणि या भरीव व्यक्तिमत्वामुळे आपल्या शाळेचा आणि आपल्या संस्थेचा लौकिक वाढलेला आहे, लौकिक झालेला आहे. मला आनंद वाटतो की शिंदे सर आज भावुक झालेले असतील. सकाळी विद्यार्थ्यांच्या समोर जेव्हा आम्ही कार्यक्रम घेत होतो त्यावेळेला मनोगत व्यक्त करताना ते अत्यंत भावुक झालेले दिसले. त्यांना असं वाटतंय की याच ठिकाणी मी रमावं. ते स्वतः बोलून गेले की सोडून जावं असं वाटत नाही, पण जावं लागतंय. यातून आपल्याला असं दिसतंय की शिंदे सर आपल्याशी किती एकरूप झालेले आहेत. आपल्या शाळेतले जेवढे उपक्रम आहेत त्या सगळ्या उपक्रमाला शिंदे सरांच्या स्पर्शाशिवाय आकारच येत नाहीये. एखादी चांगली कल्पना आम्ही जर मांडली तर त्याला अधिक सुंदर रूप शिंदे सरांच्या माध्यमातून मिळतं आणि त्याचा शाळेचा एक ठेवा तयार होतो. त्यांच्या कार्याचा अशा प्रकारे 35 वर्षाचा ठेवा आमच्या शाळेमध्ये आहे. तो विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्व शिक्षकांना आदर्शवत असा आहे. तो आम्ही जपू. शिंदे सर यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचा देखील आपल्या सर्वांना परिचय आहे. शिंदे सरांना 3 सुकन्या आहेत. त्या उच्च शिक्षित झालेल्या आहेत आणि त्यांच्या क्षेत्रात त्या अत्यंत गतीने आणि उत्तम कार्य करीत आहेत. असं एक अत्यंत चैतन्यदायी व्यक्तिमत्व आज आपल्या शाळेमधून सेवानिवृत्त होत आहे. त्यांचे कार्य आठवत असताना आपण सुद्धा भावुक होतो. खऱ्या अर्थानं त्यांचा शाळेतला वावर जो आहे तो अत्यंत प्रभावी आणि सतत उत्साही असा राहिलेला आहे. त्यामुळं त्यांना निरोप देताना आपल्याला सुद्धा जड वाटतंय. खऱ्या अर्थाने त्यांचं कार्य आज जरी निरोप होत असेल, त्यांना आपण गोड निरोप देत असलो तरी सुद्धा एक व्यक्ती म्हणून ते थांबतील असं मला काही वाटत नाही आहे. ते नेहमी काही ना काही काम करत राहतील. त्यांचा कार्याचा ठसा जो आहे ते उमटवत राहतील. सचिन गिरीबावचं हार्दिक स्वागत. आपला आदर्श विद्यार्थी आहे. तर अशा तऱ्हेने शिंदे सरांनी आपल्या गेल्या 35 वर्षामध्ये आपल्या शाळेत, आपल्या संस्थेत, समाजात, वेगवेगळ्या संघटनांमध्ये प्रभावी अशा प्रकारचं कार्य करून आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. मी आज या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं आदरणीय श्री शिंदे सर यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मनोमन हार्दिक शुभेच्छा देतो. श्री शिंदे सर
यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये निरोगी दीर्घायुष्य लाभो, त्यानंतर यापुढे त्यांच्या हातून अशाच प्रकारचं उत्तम असं कार्य घडत राहो, अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो.